नमस्कार मित्रांनो. आज महामराठी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये जी नवीन पोलीस भरती सुरू झाली आहे, त्या पोलीस भरतीचे फॉर्म्स हे 5 मार्च 2024 पासून सुरू झालेले आहेत आणि हे फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे ही 31 मार्च 2024 अशी आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो पोलीस भरतीचा फॉर्म आहे, हा ऑनलाईन कशाप्रकारे भरायचा आहे, याबद्दलची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर डिटेलमध्ये आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही स्टेप येथे नजर चुकीने मिस होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स या दोन्हीपैकी एका ब्राउझरवर यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्च ऑर एंटर ॲड्रेस यामध्ये पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org हे टाईप करायचे आहे आणि सर्च करायचे आहे. यानंतर आपल्यासमोर जी स्क्रीन प्रदर्शित होईल, ही स्क्रीन महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठीची ऑफिशियल वेबसाईटची असेल. या वेबसाईटवरती आपल्याला महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठीचा जो ऑनलाईन ॲप्लिकेशनचा फॉर्म आहे, तो आपण भरणार आहोत. यामध्ये या भरती संबंधीचे जे काही नियम आहेत ते आपण या टॅबमध्ये बघू शकतो. त्यानंतर ज्या काही सूचना दिल्या आहेत, त्या सूचना महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या सूचना आपण या टॅबमध्ये बघू शकतो. हा फॉर्म भरताना आपल्याला 4 टप्प्यांमध्ये भरायचा आहे. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी केल्यानंतर आपला जो युजरनेम आणि पासवर्ड आहे हा बनला जाईल आणि त्यानंतर आपण त्या युजरनेम आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करणार आहोत. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फिल करायचे आहे आणि यानंतर या फॉर्मची जी फी आहे, ती फी सबमिशन आपल्याला करायचं आहे. अर्जासाठीच्या ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या आपण या टॅबमध्ये बघू शकतो. त्यानंतर आपल्याला कुठल्याही जिल्ह्याची जाहिरात बघायची असेल, तर ती आपण या टॅबमध्ये जाऊन बघू शकतो. त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या या टॅबमध्ये आपण येथे चेक करू शकतो. सर्वप्रथम आपल्याला नोंदणी करायची आहे, तर नोंदणी करण्यासाठी आपल्याला नवीन नोंदणी करा, आपले खाते नसल्यास यावरती क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे पेज ओपन होणार आहे, त्यावरती उमेदवाराची नोंदणी म्हणजेच कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आपण करणार आहोत. यामध्ये आपण येथे बघू शकतो की कृपया आपला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भविष्यामध्ये बदलू नये. भरती संदर्भात सर्व माहिती नोंदवलेल्या ईमेल आयडी व मोबाईल नंबर यावरती पुरवण्यात येणार आहेत. तर आपण येथे युजरनेम, ईमेल आयडी टाईप करणार आहोत. आपल्याला युजरनेम आणि ईमेल आयडी यापुढे दिलेल्या ब्लॉकमध्ये आपला ईमेल आयडी टाईप करायचा आहे. यामध्ये ईमेल आयडी टाईप केल्यानंतर खाली पासवर्ड निवडा. यापुढे जो ब्लॉक दिला आहे, यामध्ये आपल्याला आपला पासवर्ड जो आहे, हा सेट करायचा आहे. त्यानंतर पासवर्डची खातरजमा यापुढे जो ब्लॉक दिला आहे, त्यामध्ये आपण आपला पासवर्ड कन्फर्म करणार आहोत. म्हणजे जो पासवर्ड निवडा या ब्लॉकमध्ये पासवर्ड टाकलेला आहे, तोच पासवर्ड आपल्याला यामध्येही टाकायचा आहे. म्हणजे आपण आपला पासवर्ड कन्फर्म करत आहोत. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच यापुढे असलेल्या ब्लॉकमध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यामध्ये आपण आपला मोबाईल नंबर फिल करणार आहोत. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला पूर्ण नाव टाकण्यासाठी सांगितलेले आहे. पूर्ण नाव इंग्रजी यासमोर असलेल्या ब्लॉकमध्ये आपले पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकणार आहोत. त्यामध्ये स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असा फॉर्मॅट आहे. तर आपण सर्वप्रथम आपले नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि त्यानंतर आडनाव अशा फॉर्मॅटमध्ये आपले इंग्रजीमध्ये नाव टाकणार आहोत. आपले पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर पूर्ण नाव देवनागरी या समोर असलेल्या ब्लॉकमध्ये ते नाव ऑटोमॅटिकली मराठीमध्ये होणार आहे. त्यानंतर आपल्याला लिंग यापुढे असलेल्या ब्लॉकमध्ये लिंग सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आधार क्रमांक या समोर असलेल्या ब्लॉकमध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. आपण आधार क्रमांक या समोर असलेल्या ब्लॉकमध्ये आधार क्रमांक टाकणार आहोत. त्यानंतर आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन्स, मी सूचना वाचली आहे. म्हणजेच आपल्याला या सूचना वाचणे खूप महत्त्वाचे आहे. ते आपण वाचल्या आहेत असे आपण समजू. समोरच असलेला कॅप्चा, हा कॅप्चा टाकण्याच्या ब्लॉकमध्ये आपण फिल करणार आहोत. व्यवस्थितपणे हा कॅप्चा फिल केल्यानंतर आपल्याला रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचे आहे. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी एक लिंक आपल्या ईमेलवरती पाठवली जाईल. त्यामध्ये प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक. प्लीज चेक स्पॅम फोल्डर ॲज मेल्स फ्रॉम महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट मे बी डिलिव्हर ॲज स्पॅम. हा जो मेल आहे हा स्पॅममध्ये पण असू शकतो. तर आपल्याला हा मेल ओपन करून बघायचा आहे आणि हा मेल ओपन करून आपल्याला जी व्हेरिफिकेशनसाठी लिंक पाठवली आहे, ती लिंक व्हेरीफाय करायची आहे.
आपण आपल्या मेल बॉक्समध्ये येणार आहोत आणि मेल बॉक्समध्ये आलेल्या मेलवरती क्लिक करणार आहोत. त्या मेलमध्ये आपल्याला व्हेरिफाय करण्यासाठी एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचे आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून आपण व्हेरिफाय करणार आहोत. त्यानंतर आपल्यासमोर मेसेज येईल, "यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट. प्लीज लॉग इन विथ युअर ईमेल आयडी ॲज अ युजरनेम अँड पासवर्ड प्रोव्हाइडेड ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन." म्हणजे रजिस्ट्रेशनच्या वेळी आपण जो युजरनेम आणि पासवर्ड प्रोव्हाइड केला आहे, त्याचा यूज करून आपण लॉग इन करू शकतो. तर आपल्याला यानंतर ओकेवरती क्लिक करायचे आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपण महाराष्ट्र राज्य पोलीस भरती यांच्या पोर्टलवरती जाणार आहोत. त्यानंतर येथे युजर लॉग इनमध्ये आपण लॉग इन करणार आहोत. आपण क्रिएट केलेला जो युजरनेम आणि पासवर्ड आहे तो आपण येथे फिल करणार आहोत आणि लॉग इन करून आपले जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ते फिल करणार आहोत. त्यामध्ये युजरनेम समोर जो ब्लॉक दिला आहे, त्यामध्ये आपल्याला आपला युजरनेम आपण जो रजिस्ट्रेशनच्या वेळी टाकला आहे, तो मेल आयडी आपल्याला येथे टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्डमध्ये आपण जो पासवर्ड सेट केलेला आहे, तो पासवर्ड येथे टाकणार आहोत. त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे, तो एंटर द टेक्स्ट ॲज इन द इमेज. त्या ब्लॉकमध्ये आपण तो कॅप्चा टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण लॉग इन करणार आहोत. अर्ज आणि छायाचित्र किंवा स्वाक्षरी अपलोड करा. या टॅबमध्ये क्लिक करायचे आहे. या टॅबमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 2 ऑप्शन्स येतील. त्यामध्ये एक म्हणजे पदासाठी अर्ज करा आणि दुसरे म्हणजे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा. तर त्यामध्ये आपल्याला प्रथमतः पदासाठी अर्ज करा या टॅबवरती क्लिक करून अर्ज फिल करायचा आहे. त्यानंतर आपल्यासमोर जी स्क्रीन प्रदर्शित होईल, त्यामध्ये आपल्याला आवेदन अर्ज म्हणून टॅब मिळेल आणि त्या टॅबमध्ये आपल्याला आपला अर्ज जो आहे आपण भरत आहोत, तो दिसेल. त्यामध्ये आपण बघू शकतो की कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाही. म्हणजे आपण हा फॉर्म भरताना अतिशय व्यवस्थितपणे भरायचा आहे. कारण एकदा जर आपण जी माहिती सेव्ह केली आहे ती आपण परत एडिट करू शकत नाही. तर येथे आपण बघू शकतो की वैयक्तिक तपशील, आरक्षण तपशील, संपर्क तपशील, इतर तपशील आणि शैक्षणिक तपशील ही सर्व प्रकारची माहिती आपल्याला येथे भरायची आहे. तर पहिल्यांदा आपण वैयक्तिक तपशील यामध्ये आपली जी वैयक्तिक माहिती आहे ती फिल करणार आहोत. त्यामध्ये येथे स्वतःचे नाव इंग्रजीमध्ये लिहिण्यासाठी सांगितले आहे. तर तेथे आपण त्या समोरच्या ब्लॉकमध्ये आपले नाव इंग्रजीमध्ये लिहायचे आहे. त्यानंतर वडिलांचे नाव हे इंग्रजीमध्ये म्हणजे येथे आपण वडिलांचे नाव इंग्रजीमध्ये लिहिणार आहोत. त्यानंतर आडनाव समोर असलेला जो ब्लॉक आहे त्यामध्ये आपण इंग्रजीमध्ये आडनाव लिहिणार आहोत. त्यानंतर आईचे नाव समोर असलेल्या ब्लॉकमध्ये आपल्याला आईचे नाव हे इंग्रजीमध्ये लिहायचे आहे. त्यानंतर ऑटोमॅटिकली स्वतःचे नाव देवनागरी, त्यानंतर वडिलांचे नाव देवनागरी, तसेच आडनाव देवनागरी आणि आईचे नाव देवनागरी हे फिल होतील. त्यानंतर आपल्याला ज्या पदासाठी फॉर्म फिल करायचा आहे, ते पद आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आणि ज्या घटकासाठी भरायचा आहे, तो घटक आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये पदामध्ये आपण बघू शकतो की पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल SRPF, त्यानंतर पोलीस बॅट्समन, त्यानंतर प्रिझन कॉन्स्टेबल. तर यापैकी आपल्याला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे, ते पद आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आणि ज्या घटकामध्ये भरायचा आहे, तो घटकही आपल्याला येथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपण पुढील पृष्ठ यावरती क्लिक करणार आहोत. पुढील पृष्ठ यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो आरक्षण तपशील आहे, तो आपल्याला येथे फिल करायचा आहे. म्हणजेच आपण येथे जर पात्र गुणवत्ताधारक खेळाडू, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, गृहरक्षक दल, पोलीस पाल्य, अनाथ, माजी सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार किंवा 30% महिला समांतर आरक्षण या पर्यायामध्ये आपण बसत आहोत, तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर त्यामध्ये येथे विचारले आहे की तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का? जर असेल तर होय पुढे आपल्याला क्लिक करायचे आहे. जर नाही असेल तर आपल्याला नाही पुढे क्लिक करायचे आहे. तसेच त्यानंतर पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का असे विचारले आहे. जर असेल तर होय, नाही तर नाही आपल्याला येथे क्लिक करायचे आहे. अंशकालीन आहात का यापुढे आपल्याला होय असेल तर होय करायचे आहे, नाही असेल तर नाही करायचे आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का यासमोर आपल्याला होय असेल तर होय करायचे आहे, नाही असेल तर नाहीवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर माजी सैनिक आहात का यापुढे आपल्याला होय असेल तर होयवरती क्लिक करायचे आहे. जर नाही असेल तर नाहीवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त आहात का यापुढे जर होय असेल तर होय करायचे आहे अथवा नाही करायचे आहे. त्यानंतर गृहरक्षक होमगार्डमध्ये आहात का असेल तर होय, नाही तर नाही म्हणायचे आहे. त्यानंतर पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का यापुढे जर असेल तर होय म्हणायचे आहे, नाही तर नाही म्हणायचे आहे.
त्यानंतर आपण अनाथ आहात का? यापुढे होय असेल तर होय म्हणायचे आहे, नाही असेल तर नाही म्हणायचे आहे. त्यानंतर आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी यापैकी कोणी उमेदवार आहात का? यापुढे आपल्याला जर असेल तर होय म्हणायचे आहे, नाही असेल तर नाही म्हणायचे आहे. त्यानंतर ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता तो निवडलेला प्रवर्ग म्हणजे आपण काही सामाजिक आरक्षणामधून हा फॉर्म भरणारा असेल तर आपल्याला येथे त्यापुढे असलेल्या ब्लॉकमध्ये जो प्रवर्ग आहे तो निवडायचा आहे. तर त्यामध्ये सिलेक्टवरती आपण क्लिक करणार आहोत आणि SC, ST, VJ, DT, NTB या सर्व प्रकारचे प्रवर्ग आपण एकदा चेक करायचे आहे आणि आपण ज्या प्रवर्गामधून फॉर्म फिल करणार आहोत तो प्रवर्ग आपल्याला येथे निवडायचा आहे. येथे सांगितले आहे की ऑन व्हेरिफिकेशन इफ यू फाउंड नॉट बिलॉंगिंग टू द कॅटेगरी ॲप्रोप्रायट ॲक्शन विल बी टेकन. म्हणजे येथे आपल्याला आपण ज्या प्रवर्गातून फॉर्म भरणार आहोत तो प्रवर्ग अचूक निवडायचा आहे. या संबंधीचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते आपल्याला आपल्याजवळ असणे गरजेचे आहे. त्यामध्ये जात प्रमाणपत्राची माहिती आपण येथे लिहिणार आहोत. त्यामध्ये जावक क्रमांक समोर आपल्याला जावक क्रमांक फिल करायचा आहे. त्यानंतर दिनांक समोर दिलेल्या ब्लॉकमध्ये आपल्याला जात प्रमाणपत्र मिळाल्याची जी तारीख आहे ती येथे टाकायची आहे. त्यानंतर शिक्षण समोर दिलेला जो ब्लॉक आहे त्यामध्ये आपल्याला आपले शिक्षण जे आहे ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे. उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक या समोर असलेल्या ब्लॉकमध्ये आपण उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक टाकणार आहोत. त्यानंतर जन्मदिनांक समोर जो आपल्याला ब्लॉक दिला आहे त्यामध्ये आपल्याला आपला जन्मदिनांक टाकायचा आहे. त्यानंतर जे वय आहे ते ऑटोमॅटिकली फिल होणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचे आहे. पुढील पृष्ठ यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपला संपर्क तपशील आहे तो येथे फिल करायचा आहे. तर आपण येथे संपर्क तपशील फिल करणार आहोत. त्यामध्ये संपर्कासाठीचा पत्ता, घर क्रमांक, इमारत क्रमांक किंवा इमारतीचे नाव असेल तर ते आपल्याला तेथे टाकायचे आहे. त्यानंतर संपर्कासाठीचा पत्तामध्ये रस्ता क्रमांक, रस्त्याचे नाव किंवा प्रसिद्ध ठिकाण जर काही असेल तर ते त्या समोरच्या ब्लॉकमध्ये आपल्याला टाकायचे आहे. त्यानंतर संपर्कासाठीचा जो पत्ता दिला आहे त्यासाठी जो परिसर असेल तेथे जवळपास तर ते आपल्याला तेथे टाकायचे आहे. त्यानंतर आपण ज्या राज्यातून बिलॉंग करत आहोत त्यासमोर आपल्याला ते आपले राज्य सिलेक्ट करायचे आहे. ते राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जिल्हा जो आहे तो आपला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्याचा जो तालुका आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर गाव, मुक्काम पोस्ट, पिनकोड हे आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आणि आपला स्थायी निवास तपशील आणि संपर्कासाठीचा पत्ता हा जर एकच असेल तर आपल्याला त्या समोरच्या ब्लॉकमध्ये क्लिक करायचे आहे आणि तो ब्लॉक चेक करून आपल्याला पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचे आहे. पुढील पृष्ठ यावरती क्लिक केल्यानंतर आपण इतर तपशीलमध्ये जाणार आहोत आणि त्या इतर तपशीलमध्ये आपल्याला आपला जो इतर तपशील आहे तो फिल करायचा आहे. त्यामध्ये धर्म या समोर असलेल्या ब्लॉकमध्ये आपल्याला आपला धर्म जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यामध्ये आपण आपला धर्म सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर आपली जी जात असेल, पोटजात असेल ते आपण तेथे सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर येथे आपल्याला विचारले आहे शासकीय किंवा निमशासकीय सैन्य दलामध्ये सध्या सेवेमध्ये आहात का? जर असेल तर आपल्याला होय म्हणायचे आहे, नसेल तर नाही म्हणायचे आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या आदिवासी डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र आहात का? म्हणजे आपण जर महाराष्ट्राचे आदिवासी असेल तर आपल्याला होय म्हणायचे आहे, नसेल तर नाही म्हणायचे आहे. होय म्हटल्यानंतर येथे आपल्याला महाराष्ट्राचे जे अधिवास प्रमाणपत्र आहे म्हणजेच जो आपला डोमिसाईल सर्टिफिकेट आहे तो निर्गमित केल्याचा जावक क्रमांक आणि दिनांक येथे विचारल्या जातील. त्यामध्ये आपल्याला जावक क्रमांकाच्या ब्लॉकमध्ये आपला जो डोमिसाईलचा जावक क्रमांक आहे तो टाकायचा आहे आणि दिनांकामध्ये जो दिनांक आहे डोमिसाईल मिळाल्याचा तो आपल्याला दिनांकामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला कर्नाटकच्या आदिवासी किंवा डोमिसाईल ऑफ कर्नाटका आहात का? असेल तर होय किंवा नसेल तर नाही असे म्हणायचे आहे. त्यानंतर आपण ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तो प्रवर्ग म्हणजे त्यामध्ये खेळाडू असेल किंवा गृहरक्षक असेल किंवा प्रकल्पग्रस्त असेल किंवा भूकंपग्रस्त असेल, तसेच अंशकालीन पदवीधर, माजी सैनिक, पोलीस बाल्य, अनाथ, माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी यापैकी कोणी किंवा 30% महिला आरक्षण यापैकी आपण जे काही असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर उमेदवार नॉन क्रिमी लेअरमध्ये मोडतो काय? जर आपण नॉन क्रिमी लेअरमध्ये मोडत असेल तर होय म्हणायचे आहे, नसेल तर नाही म्हणायचे आहे. त्यानंतर पुढे अजून विचारले आहे की पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का? तर तेथे आपल्याला होय किंवा नाही यापैकी जे असेल ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात काय? तर याबद्दल जे होय असेल तर होय म्हणायचे आहे, नाही असेल तर नाही म्हणायचे आहे.
त्यानंतर पुढे त्यांनी विचारले आहे की आपल्याकडे सी या प्रकारातील NCC प्रमाणपत्र आहे का? असेल तर होय म्हणायचे आहे, नसेल तर नाही म्हणायचे आहे. त्यानंतर पुढे अजून विचारले आहे की आपणाकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का? जर असेल तर होय किंवा नाही आपल्याला तेथे सांगायचे आहे. त्यानंतर आपणाकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का? जर असेल तर होय म्हणायचे आहे, नसेल तर नाही म्हणायचे आहे. त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात का? होय असेल तर होय म्हणायचे आहे, नाही असेल तर आपण तेथे नाही म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण शैक्षणिक तपशील फिल करण्याच्या स्क्रीनवरती येणार आहोत. त्यामध्ये अर्हतामध्ये आपल्याला HSC म्हणजेच 12th किंवा इक्विव्हॅलंट हे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपले जे मंडळ किंवा विद्यापीठाचे नाव आहे ते आपल्याला येथे फिल करायचे आहे. त्यानंतर आपल्याला उत्तीर्णमध्ये सिलेक्ट करायचे आहे पास. त्यानंतर आपल्याला येथे निकालाचे वर्ष जे आहे ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला निकालामध्ये जे प्राप्त गुण झालेले आहेत ते आपल्याला येथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला ते जे प्राप्त गुण आहेत ते किती गुणांपैकी आहे म्हणजेच एकूण गुण ते आपल्याला येथे फिल करायचे आहे. त्यानंतर पुढे विचारले आहे की आपण पदवीधर आहात का? जर असेल तर होय म्हणायचे आहे, नसेल तर नाही म्हणायचे आहे. होय म्हटले तर आपल्याला तुम्ही कोणत्या शाखेचे पदवीधर आहात असे विचारले जाईल. त्यानंतर आपण ज्या शाखेचे पदवीधर असेल आपल्याला तेथे ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर पुढे विचारले आहे आपण पदव्युत्तर पदवीधर आहात का? म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन जर झाले असेल तर आपण तेथे होय म्हणणार आहोत, नसेल तर नाही म्हणणार आहोत. त्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात, परंतु अंतिम निवड यादीमध्ये निवड झाली नाही, तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का? जर असेल तर होय म्हणायचे आहे, नसेल तर आपण येथे नाही म्हणू शकतो. त्यानंतर खाली प्रतिज्ञापत्र दिले आहे. ते आपल्याला चेकबॉक्समध्ये चेक करायचे आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ते वाचून घ्यायचे आहे. तर त्यामध्ये असे दिले आहे की मी असे प्रमाणित करतो की प्रस्तुत पदाचा जाहिरात किंवा अधिसूचना व त्यातील पदविषयक माहिती तसेच अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचलेल्या आहेत व मला मान्य आहेत. पोलीस भरती प्रक्रियेस प्रवेश मिळविण्यासाठी जाहिरात किंवा अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तींची मी पूर्तता करतो, याची मी खात्री केली आहे. या अर्जात दिलेली माहिती माझ्या माहितीप्रमाणे बरोबर व खरी आहे. तसेच अर्जात दिलेली माहिती खोटी अगर चुकीची आढळल्यास त्याच माहितीच्या आधारे मला दिलेला प्रवेश किंवा निवड जो असेल तो कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. तसेच मिळालेली नोकरी गमावण्यास मी बाध्य राहील व त्याबाबत माझी कोणतीही तक्रार व दावा राहणार नाही. तसेच पुढील योग्य कारवाईस पात्र राहीन याची मला जाणीव आहे. मी नमूद करतो की ऑनलाईन अर्जात नमूद केलेली प्रमाणपत्रे, कागदपत्रे यांची छाननी व भरती निकषांच्या पूर्ततेच्या अधीन राहून देण्यात आलेला आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. मी नमूद करतो की ऑनलाईन अर्जात नमूद केलेली प्रमाणपत्रे, कागदपत्रे व माहिती ग्राह्य मानून पात्रतेची छाननी न करता मला पोलीस भरतीमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे माझा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये प्रवेश, तात्पुरती निवड, मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे यांची छाननी व भरती निकषाच्या पूर्ततेच्या अधीन राहून देण्यात आलेला आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. विहित कालावधी व दिनांकाची सर्व आवश्यक ती वैध कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करावयाची आहेत, याची मला पूर्ण जाणीव आहे. जर मी आवश्यक ती प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर न केल्यास मला माझा प्रवेश किंवा निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल व याबाबत माझी कोणतीही तक्रार व दावा असणार नाही. मी लिहून देतो की निवड होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, गैरप्रकार किंवा गैरव्यवहार मी करणार नाही व त्याबाबत निदर्शनास आल्यास झालेली निवड किंवा नियुक्ती तत्काळ रद्द होईल, याची सुद्धा मला पूर्ण जाणीव आहे. मी सामाजिक तसेच समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी केलेल्या दाव्यांच्या पुष्टीसाठी विधिग्राह्य व जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांकापर्यंतची आवश्यक ती वैध मूळ प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर न करू शकल्यास माझी उमेदवारी बाद होईल, याची मला जाणीव आहे व त्याबाबत माझा कोणताही दावा राहणार नाही. तसेच अर्जामधील माहिती नोकरीसंदर्भात शासकीय, निमशासकीय व अशासकीय संस्थांना देण्यास माझी हरकत नाही. तसेच याद्वारे माझी ओळख पडताळणीकरिता माझा आधार माहितीचा, कार्ड माहितीचा वापर करण्यास पूर्ण संमती देत आहे. आणि याच्या पुढे जो चेकबॉक्स आहे तेथे आपल्याला चेक करायचे आहे आणि तेथे टिक केल्यानंतर आपण हा जो फॉर्म फिल केला आहे तो आपण सेव्ह करणार आहोत. त्यासाठी आपल्याला जतन करा यावरती क्लिक करायचे आहे. आपण जतन करा यावरती क्लिक करणार आहोत. यावरती क्लिक केल्यानंतर
आपण यशस्वीरित्या अर्ज केला आहे असा आपल्याला मेसेज येईल. हा जो टोकन क्रमांक आहे हा आपल्याला नोट करून ठेवायचा आहे. हा टोकन नंबर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरती मेसेजवरती येईल. त्यानंतर आपण येथे बघू शकतो आपण जी माहिती भरलेली आहे मोबाईल नंबर, लिंग, जन्मतारीख, आधार क्रमांक हे येथे दिसत आहे. आपण ॲप्लिकेशन पूर्णपणे भरल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन नंबर मिळणार आहे. आपण त्या ॲप्लिकेशन नंबरचा वापर करून त्या अर्जाची प्रत आपण डाउनलोड करणार आहोत. यानंतर आपल्याला छायाचित्र आणि स्वाक्षरी म्हणजेच आपला फोटो आणि साईन आपल्याला येथे अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर आपण भरणा करणार आहोत. म्हणजेच या फॉर्मची जी फी आहे ती आपण भरणार आहोत. तर फोटो आणि साईन अपलोड करण्याबद्दलचा आणि भरणा करण्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे आय बटनमध्ये जाऊन बघू शकता किंवा या व्हिडिओच्या शेवटीही बघू शकता. याबद्दलच्या ज्या काही पुढील सर्व अपडेट्स असतील त्या समोरच्या अपडेट्स जशा येतील तशा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळणारच आहे. पुढील सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हिडिओमधील एखादी स्टेप समजली नसेल तर मित्रांनो व्हिडिओ परत बघा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर कॉमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आपण एकत्र येऊन नक्की त्यावर चर्चा करूयात. अशाच नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेटसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.